पहिला दर काय होता आणि आताचा दर काय आहे दुधाचा? पहिला 33 रुपये काहीतरी होतं नॉर्मली, 36, 37, 38 पर्यंत जात होता. बरं, दुधाचा वाढ झाली परत. म्हणजे तुम्ही मिल्क चार्जर वापरल्यापासून तुम्हाला हा फरक जाणवतोय असं तुम्हाला? नमस्कार, आपलं नाव सांगा आणि पत्ता सांगा. रोहित विश्राम बोर्ड, माझं गाव आहे सावळे बोरवाडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. बरं, आपण मिल्क चार्जर किती दिवसापासून वापरताय? मी मिल्क चार्जर 1 महिन्यापासून वापरतोय. तिथपासून आपल्याला अजून पण गाईमध्ये शेणामध्ये फरक जाणवलाय. पहिले पातळ होतं, आता एकदम सुकं झालंय शेण. दुधामध्ये क्वालिटी वाढली आहे दुधाची, कलर चेंज झाले, व्हाईट मध्ये आलेले एकदम. म्हशीचं जसे दूध असतं तर सेम गाईची पण दुधामध्ये क्वालिटी आलेली आहे. फॅट वाढला आहे, प्लस गाईला फक्त चमक वगैरे शायनिंग आहे, शायनिंग वगैरे व्यवस्थित आली आहे, दुधामध्ये वाढ झालेली आहे. पण गाईची तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित झाली आहे. त्यामुळे मिल्क चार्जरमुळे खूप फायदे झाले मला. पहिली परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये काय फरक जाणवतोय? खूप म्हणजे आता बघाल ना, गाईची तब्येत वगैरे एकदम मेंटेन व्यवस्थित आहे. तर याच्यावर मग खूप जण सांगते गायची तब्येत वगैरे खूप बारीक वगैरे आहे, तू लक्ष दे खाण्याकडे. त्याने मिल्क चार्जर वापरलं तिथून गायची अजून तब्येत वगैरे मेंटेन आहे, एकदम व्यवस्थित आता काय. आता गाईचं शेण आणि दुधामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय? दुधामध्ये म्हणजे अजून माझी आता 11 महिन्याची गाय आहे, अजून आहे ते लेवलला दूध वगैरे देते अजून. बरं, दुधाच्या क्वालिटीमध्ये काय फरक आहे जाणवला? दुधा क्वालिटीमध्ये डिग्री वगैरे वाढली त्याची. डॉक्टरसाठी तुम्हाला आता काय मिल्क चार्जर वापर केल्यानंतर तुम्हाला काय वेगळा खर्च करावा लागला का? नाही, काही नाही, अजून पण 0 मेंटेनन्स आहे अजून. नक्की? हो, नक्की. काय हे आम्ही असं सांगतोय म्हणून तुम्ही सांगताय असं काय नाही ना? नाही, असं काही नाही. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय गायीबद्दल वाकण्याजोगं काय सांगण्यासारखं आहे का? नाही, कारण मिल्क चार्जर घेतल्यापासून काय म्हणजे बोलायचं हेच नाही त्याच्यामध्ये, कारण एवढं फरक जाणवलं त्याच्यामध्ये ना. खूप रिझल्ट खूप छान आहे त्याचा. बरं, ठीक आहे. आपण शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल? नाही, ज्याच्याकडे कोणाला गाई आहेत ना, मिल्क चार्जर नक्की वापरावं. बरं, ठीक आहे, चालेल. थँक्यू सर.